नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, याच्या अगोदर मी महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या आपल्या आयटीआय पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी 500 रुपये स्टायपेंड ही जी योजना आहे त्याच्यामध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याचा डिटेल व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे। तर आज आपण पाहणार आहोत जे फर्स्ट इयर या ठिकाणी कंप्लीट झालेले सेकंड इयर वाल्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं या प्रोसेस विषयी। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनवर दाखवतो कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर या अप्लाय करत असताना तुमचा या ठिकाणी जे काय मार्कशीट आहे म्हणजे 1 इयरचा जो पास आउट झालेला तुमचा मार्कशीट आहे ते तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टार्ट करूया। मित्रांनो, आपले सरकार महाडीबीटीचं हे ऑफिशियल या ठिकाणी पोर्टल या ठिकाणी आहे। मित्रांनो, तुमच्या समोर जे डॅशबोर्ड दिसते आता याच्या अगोदर तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे म्हणून तुमच्याकडे आता या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी तुमच्या जवळ या ठिकाणी राहणार आहे। जर कोणाकडे या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरून या ठिकाणी जर विसरला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसते मित्रांनो, या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी रिकव्हर करू शकता। आणि जर तुमचा युजर नेम तुम्ही या ठिकाणी विसरला असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी युजर नेम फॉरगेटला रिझर्व करून तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली युजर नेम तुमचं मिळवू शकता। आता या ठिकाणी आपल्याला कोणी जर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशनचा टॅब या ठिकाणी आहे। आता न्यू ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं याचा डिटेल व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेला आहे, तो जर पाहिला नसेल त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्ही करू शकता। आता आपल्याकडे युजर नेम आणि पासवर्ड आहे। आता या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन जो आहे तो रिन्यू करायचा आहे म्हणून या ठिकाणी आपण जस्ट आता ऍप्लिकंट लॉग इन मध्ये या ठिकाणी तुमचा जो काही युजर नेम आहे तो युजर नेम तुम्ही या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पासवर्ड टाकून कॅप्चा फिल करून तुम्हाला लॉग इन बटनला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी लॉग इन करून घेतो। आता जसंही तुम्ही या ठिकाणी लॉग इन बटनला क्लिक करता मित्रांनो तर तुमचं या ठिकाणी जे काय ऑलरेडी या ठिकाणी प्रोफाईल बनलेली आहे तर त्याचं संपूर्ण डॅशबोर्ड तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे। आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तुमची जी काय प्रोफाईल आहे ती 100% प्रोफाईल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे। पण आता या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन हे तुम्ही आयटीआय फर्स्ट इयर पास आउट झाले होते, आता या ठिकाणी तुम्ही सेकंड इयर साठी रिन्यू करतात म्हणून तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी तुमची जी काय प्रोफाईल आहे त्या प्रोफाईल टॅबवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय, कारण की तुम्ही आता या ठिकाणी फर्स्ट इयर कंप्लीट झालेले तुमच्याकडे मार्कशीट सुद्धा या ठिकाणी आलेले म्हणून तुम्हाला या ठिकाणी ते तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट असं दाखवायचं आहे। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला प्रोफाईल बटनला क्लिक करून घ्यायचं आहे। जसे तुम्ही प्रोफाईल बटनला क्लिक करता एक पॉपअप विंडो तुमच्या समोर येणार आहे, याला स्क्रोल डाऊन करून तुम्हाला या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे। जसे तुम्ही या ठिकाणी ओके करता मित्रांनो तर याची संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर या ठिकाणी शो होणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला काही न करता जस्ट तुम्हाला या ठिकाणी करंट कोर्सला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी करंट कोर्सला जर जात नसाल तर सिंपल तुम्हाला या ठिकाणी थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऍड इन्फॉर्मेशन अशा टॅबला तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता। ऍड इन्फॉर्मेशन टॅबला तुम्हाला या ठिकाणी काही चेंजेस न करता तुम्ही अशाच अदर इन्फॉर्मेशन वगैरे या ठिकाणी जाऊ शकतात। असं करत तुम्हाला या ठिकाणी जस्ट तुम्हाला या ठिकाणी करंट कोर्स या टॅबला पोहोचायचं आहे। आता जसं हा आहे मित्रांनो तुमचा करंट टॅबचा कोर्स, म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर मित्रांनो खाली जर बघितलं तुमचं या ठिकाणी फर्स्ट इयर या ठिकाणी देण्यात आलेले आहे, पण फर्स्ट इयर जर तुमचं या ठिकाणी बघितलं तर कंप्लीट मध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। आता या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी तुमचा हा जो काय डाटा दिलेला आहे मित्रांनो तो डाटा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करायचा आहे। आता जसे तुम्ही या ठिकाणी डिलीट टॅबला या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो तर तुमच्याला या ठिकाणी परमिशन मागणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ओके करून द्यायचं आहे। आता जसे तुम्ही या ठिकाणी ओके करता मित्रांनो तर तुमचा जो काय फर्स्ट इयरचा जो डिटेल्स आहे तो डिलीट या ठिकाणी झालेले आहे। त्याच्या पॉपअप विंडोला ओके केल्याच्या नंतर तुमची जे प्रोफाईल बघता मित्रांनो अगोदर 100% कंप्लीट होती, या ठिकाणी आता 85% कंप्लीट या ठिकाणी होणार आहे। आता या कंडिशन मध्ये तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचंय। स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आता तुमच्याला या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी ऍडमिशन इयर इन करंट कोर्सला जर या ठिकाणी बघितलं आपण तर जे काही ऍडमिशन झालेलं वर्ष होतं मित्रांनो तो तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन झालेलं वर्ष या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी फर्स्ट इयरला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं मित्रांनो तर त्यावेळेस 2023 मध्ये तुम्ही या ठिकाणी घेतलं होतं म्हणून या ठिकाणी 2023 या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचंय, कारण की आपण फर्स्ट इयरची डेट या ठिकाणी आपण कंप्लीट झाली असं या ठिकाणी फील करत आहोत। त्याच्यानंतर तुमचा जो काही या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमचा जो तालुका आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर क्वालिफिकेशन लेवल मध्ये जर बघितलं आपल्याला या ठिकाणी व्होकेशनल कोर्स या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी स्ट्रीम मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं स्क्रोल डाऊन जर तुम्ही या ठिकाणी केलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑदर बटन दिसते, त्या ऑदर टॅबला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण की ऑदर टॅबला क्लिक केल्याच्या नंतरच तुम्हाला आपल्या आयटीआय कॉलेजची माहिती तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी कॉलेज नेम आणि स्कूल नेम मध्ये जर बघितलं तर मित्रांनो तर तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये संपूर्ण कॉलेजची यादी तुमच्या समोर या ठिकाणी होणार आहे। तर तुम्हाला तुमचा जो काय कॉलेज आहे तुम्हाला या ठिकाणी आयटीआयचं कॉलेज तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं
आहे. डिटेल्स फिल करत असताना मित्रांनो व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी ट्रेड जो दिसतो मित्रांनो ते तुम्हाला ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इयर ऑफ स्टडीमध्ये बघितलं तर या ठिकाणी फर्स्ट इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कारण की आपण फर्स्ट इयरची डिटेल्स कंप्लीट झालेली या ठिकाणी आपण भरत आहोत. यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट इयर कंप्लीट असं करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन इयर जर बघितलं तर या ठिकाणी 2023 असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुमचे जे काही मार्क्स आहेत मित्रांनो आयटीआयचे जे मार्क्स आहेत तुम्हाला या ठिकाणी मार्क्स अपलोड करून घ्यायचे आहेत. आता मार्क्स फर्स्ट इयरचे कशा पद्धतीने काढायचं यामध्ये जर बघितलं तर ज्यावेळेस तुम्ही मार्कशीट बघता त्या मार्कशीटवर तुम्ही पर्सेंटेज ज्यावेळेस तुम्ही काढता तर तुमच्या मार्कशीटवर टोटल पेपर होता मित्रांनो 600 मार्काचा. तर त्यापैकी तुम्हाला जेवढे मार्क्स भेटलेले आहेत ते मिळालेले मार्क्स भागिले 600 असं तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर या वेळेस तुम्हाला खात्री करून घ्यायचं तुमचा पेपर किती मार्काचा होता. तर आपल्या इन कंडिशन मध्ये या ठिकाणी आपण पर्सेंटेज असं फिल करून घेणार आहोत. त्यानंतर रिझल्ट मध्ये बघितलं आपण पास फिल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन कॅटेगरी जर या ठिकाणी बघितलं तर जो तुमची कॅटेगरी आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन जसंही करता मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तुमची मार्कशीट. आता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपला ज्या ठिकाणी तुमची पीडीएफ सेव्ह करून ठेवलेली आहे मित्रांनो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला तो पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून या ठिकाणी ओपन बटनला जसंही करता तर तुमची पीडीएफ जी आहे तुमची या ठिकाणी अपलोड होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मोडवर या ठिकाणी रेग्युलर बटनला क्लिक करायचं आणि तुम्हाला या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करायचं आहे. आता जसे तुम्ही या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करता मित्रांनो तर तुमचा जो काय करंट कोर्स डिटेल्स आहे मित्रांनो तो या ठिकाणी सेव्ह असं या ठिकाणी होणार आहे आणि त्याला या ठिकाणी तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी दुसरा महत्वाचा मुद्दा याच टॅबमध्ये आपल्याला परत गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला परत ऍज इट इज तुम्हाला याच ठिकाणी फिल करून घ्यायचंय. फक्त या ठिकाणी इयर ऑफ स्टडी मध्ये तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सेकंड इयर असं चॉईस करून घ्यायचं आहे. आता जसंही तुम्ही या ठिकाणी सेकंड इयर चॉईस करता मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी सेकंड इयर चालू आहे असं टॅब या ठिकाणी निवडायचं आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही डेट या ठिकाणी फिल करता मित्रांनो तर ते एक वेळेस तुमच्या कॉलेजला या ठिकाणी विचारून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी जर जुनिक सिनियरचं या ठिकाणी बॅचेस बघितलं तर मित्रांनो तो सिनियरची जी काय बॅच आहे ती 2024 मध्ये 2 सप्टेंबर 2024 ला या ठिकाणी चालू झाली होती म्हणून या ठिकाणी 2 सप्टेंबर 2024 या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आता जे तुम्ही फीस पेड केलेली आहे मित्रांनो ते फीस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला अपलोड फीसचं या ठिकाणी लागणार आहे किंवा फी ऍडमिशन रिसिप्टची पावती सुद्धा या ठिकाणी लागणार आहे आणि बोनाफाईड सर्टिफिकेट या ठिकाणी या तिन्ही पैकी तुम्ही या ठिकाणी काहीही अपलोड या ठिकाणी करू शकता. आता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी ती पीडीएफ सेव्ह आहे मित्रांनो ते त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अपलोड केल्याच्या मित्रांनो थोडंसं स्क्रोल डाऊन जर या ठिकाणी तुम्ही केलं तर या ठिकाणी रेग्युलर मोड या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सेव्ह बटनला क्लिक करून घ्यायचं आहे. आता जसंही तुम्ही या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करता मित्रांनो तुमची जी काय करंट कोर्स डिटेल्स आहे परत या ठिकाणी तुमची ओके अशी होणार आहे. आता या ठिकाणी तुमची जी काय प्रोफाईल बघितलं मित्रांनो या ठिकाणी 100% कंप्लीट झालेली आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी डाटा डिलीट केला होता मित्रांनो या ठिकाणी 85% झाली होती आणि या ठिकाणी आता अपलोड केल्याच्या नंतर 100% अशी प्रोफाईल या ठिकाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुमची एसएससी डिटेल जे आहे ते ऑलरेडी या ठिकाणी फिल आहे. मग तुम्हाला या ठिकाणी काही करायचं नाही आणि हॉस्टेल डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी हॉस्टेल डिटेल्सला या ठिकाणी केल्याच्या नंतर परत तुम्हाला या ठिकाणी काहीही करायचं नाही मित्रांनो कारण की गेल्या वर्षी जो डाटा भरलेले फिल केलेला आहे तोच तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. आता याच्यानंतर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला तुमचा जो ऍप्लिकेशन आहे तो रिन्युअल करायचा. आता रिन्युअल करत असताना मित्रांनो जर तुमच्याकडे ऑलरेडी मागच्या वर्षीचा जर फॉर्म असेल तर तुम्ही या ठिकाणी तोच त्याचा नंबर या ठिकाणी फिल करू शकता. पण जर तुमच्याकडे मागच्या वर्षीचा जर फॉर्म या ठिकाणी नसेल तर तुम्ही मागच्या वर्षीचा फॉर्म कशा पद्धतीने या ठिकाणी काढू शकता तर याच्याविषयी थोडंसं आपण बघूया. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर या मित्रांनो या खाली सगळ्यात टॅब दिसतो माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीचा. तर माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीचा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 2023 आणि 24 सिलेक्ट करून घेऊन या ठिकाणी तुम्हाला सर्च बटनला क्लिक करायचं आहे. आता जसंही तुम्ही या ठिकाणी सर्च बटनला क्लिक करता या ठिकाणी बघा अप्रूव्हर ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही ऍप्लिकेशन आयडी आहे मित्रांनो तो ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता या ऍप्लिकेशन आयडीचा आपण ज्यावेळेस रिन्यू करतो मित्रांनो त्यावेळेस याचा नंबर लागणार आहे. तर इथून तुम्ही याचा डायरेक्टली फॉर्म सुद्धा या ठिकाणी जनरेट करू शकता. जनरेट करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हा फॉर्म तुम्ही या ठिकाणी सेव्ह करून घेऊ शकता. सेव्ह करण्यासाठी सगळ्यात खाली जर बघितलं तर या ठिकाणी प्रिंट ऑप्शन राहणार आहे तर तुम्हाला तो प्रिंट ऑप्शनला क्लिक करून तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही ते सेव्ह करून घेऊ शकता. ऍप्लिकेशनचा नंबर या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर खाली टॅब बघितलं तर ऑल स्कीम या ठिकाणी दिसणार आहे तर ऑल स्कीमला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. आता ऑल स्कीमला जसे तुम्ही क्लिक करता काय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काही न करता जस्ट थोडंसं स्क्रोल डाऊन करून तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्याच्या तरी या 4 नंबर या जो तुम्हाला या ठिकाणी दिसतं तर या 4 नंबरला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. कारण की आपण ज्या ठिकाणी अप्लाय करणार आहोत ते या 4 नंबरवर तुमची ही स्कीम या ठिकाणी दिसणार आहे.
आता याला थोडंसं स्क्रोल डाऊन थोडंसं केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे स्टायपेंड ऑफ ₹500 पर मंथ ऑफ ट्रेनिंग इन क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम इन गव्हर्नमेंट ITI. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला ऍप्लिकेशनची लास्ट डेट जे बघितलं तुम्हाला 31/3/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जस्ट अप्लाय करायचं आहे आणि याचा जर GR बघायचा असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी GR सुद्धा डाउनलोड करू शकता. जस्ट आता आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे म्हणून या ठिकाणी टेक ऍक्शनला या ठिकाणी आपण क्लिक करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता एक फॉर्म प्रोसेसर या ठिकाणी ओपन होणार आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे, इज दिस अ रिन्युअल ऍप्लिकेशन? म्हणजे तुमचा रिन्युअल ऍप्लिकेशन आहे का? तर तुम्हाला या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे कारण की तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी फॉर्म भरलेले सेकंड इयर साठी तुमचा फॉर्म तुम्ही या ठिकाणी रिन्युअल करत आहात. आता या ठिकाणी तुमचा जो काय मागच्या वर्षीचा ऍप्लिकेशन आयडी होता मित्रांनो तो ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. आता मागच्या वर्षीचं या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला यू नंबर ऑफ बेनिफिशरी इन फॅमिली म्हणजे किती फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड अंडरटेकिंग फॉर्म फॉर सेम इयर नॉट मोर दॅन 2 बेनिफिशरीज इन फॅमिली म्हणजे 2 पेक्षा तुम्ही या ठिकाणी जास्त नाही तुमच्या फॅमिलीमध्ये हे तुम्हाला या ठिकाणी अंडरटेकिंग द्यायचं आहे आणि त्याचा PDF तुमच्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी सेव्ह आहे तुम्हाला या ठिकाणी चूज फाईल करून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही हे फॉर्म अपलोड करत असाल मित्रांनो तर ते फॉर्म तुमच्या या ठिकाणी क्लिअरली अपलोड असणं गरजेचं आहे. अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन या ठिकाणी करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो काही माहिती विचारते मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ठिकाणी नो करून घ्यायचं आहे कारण की पहिल्या याच्यामध्ये विचारलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही फर्स्ट इयर जर एक्झामसाठी या ठिकाणी सस्पेंड झाला का असं या ठिकाणी विचारतं तर आपण नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ITI सोडलेला आहे का या ठिकाणी नो करायचं आणि प्रायव्हेट ITI आहे का तरी या ठिकाणी नो करायचं. आता या ठिकाणचे जे बघता मित्रांनो तर या ठिकाणी अपलोड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तर तुम्हाला या ठिकाणी जे OBC कॅटेगरी वगैरे आहे तर त्यांनाच या ठिकाणी नॉन क्रिमिलियर या ठिकाणी लागणार आहे. अदरवाईज या ठिकाणी नॉन क्रिमिलियर लागणार नाही. जर तुमची जर कॅटेगरी OBC, NTB, NTC अशा पद्धतीचं जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी जर तुमच्या कास्टला जर या ठिकाणी नॉन क्रिमिलियर लागू नसेल तर तुम्हाला या ठिकाणी याला स्किप करून टाकायचंय आणि खाली जर बघितलं तर सिलेक्ट बजेट हेड. आता तर मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट बजेट हेड ज्यावेळेस विचार करता मित्रांनो सिलेक्ट करायचं तर तुमच्या कॉलेजला एक वेळेस विचारून घ्यायचंय कारण की प्रत्येक कॉलेजला या ठिकाणी बजेट हेड वेगवेगळं असतं मित्रांनो. तर एक वेळेस तुमच्या कॉलेजमध्ये क्लर्कला या ठिकाणी जो शिष्यवृत्ती डिपार्टमेंट चालवतो मित्रांनो तर त्यांना या ठिकाणी चेक विचारून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म मध्ये चेक होणार नाही किंवा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. आता आपल्या कंडिशन मध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे म्हणून या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घेतलेले. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करायचं मित्रांनो. सेव्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला एक वेळेस व्यवस्थित माहिती या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करता मित्रांनो तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो संपूर्णचा संपूर्ण तुमच्या समोर या ठिकाणी शो होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली सगळ्यात खाली स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर मित्रांनो एक छोटासा चेक बॉक्स दिसतो तुम्हाला. चेक बॉक्सला या ठिकाणी चेक करून तुम्हाला सबमिट बटनला क्लिक करून टाकायचं. जसे तुम्ही या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करता मित्रांनो काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी तुमचा जो काही ऍप्लिकेशन नंबर आहे तो नंबर तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. त्याला ओके करून तुम्हाला या ठिकाणी किंवा याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि याला ओके करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी ओके करता मित्रांनो तर या ठिकाणी तुमचा जो काय फॉर्म आहे हा या ठिकाणी सबमिट झालेला आहे. आता सबमिट झाला किंवा नाही झाला अशा कशा पद्धतीने चेक करायचं तर या ठिकाणी माय अप्लाइड स्कीम दिसते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माय अप्लाइड स्कीमला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता तर तुमचा जो काय ऍप्लिकेशन फॉर्म थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन आयडी दिसणार आहे, बँक डिटेल्स दिसणार आहे आणि तुम्ही कोणत्या स्कीम मध्ये या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म करेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि तुमचा जो काय फॉर्म आहे तो या ठिकाणी आता अंडर स्क्रुटिनी मध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही जे काय फॉर्म भरेल त्या ठिकाणी कॅन्सल सुद्धा करू शकता. या ठिकाणी तुम्ही व्ह्यू फॉर्म मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो काय फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केलं मित्रांनो तर याच फॉर्मची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आणि तेच फॉर्म तुम्हाला कॉलेजमध्ये सुद्धा या ठिकाणी जमा करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर आपल्या ITI पास प्रवेशासाठी जो काय सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म रिन्यू करण्याची प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.